महाराजांची कीर्तन सेवा या परिसरामध्ये गेल्या शतकामध्ये ज्यांनी परमार्थ मार्गाची समाजाला ओळख करून दिली आणि दुःखी कष्टी पीडित तप्त तृषार्थ जनांना संतांच्या वाङ्मयाच्या माध्यमातून जनजागरण करून त्यांचा संसार आणि परमार्थ तृप्त केला असे आपल्या सर्वांचे सद्गुरू वैकुंठवासी गुरुवर्य शंकर महाराज शाडकर यांचा 17वा पुण्यस्मरण. आणि या पुण्यस्मरणाच्या योगाने या भगवान परमात्म्याचं नामचिंतन, ही हरिसेवा, त्यांचा परिवार, कल्याण तालुका वारकरी मंडळ आणि आपण सर्व महाराजांचे अनुयायी यांच्या आयोजनातून महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ कृतज्ञता अभिव्यक्त करणारा, अभिवादन करणारा हा छोटेखानी उत्सव प्रतिवर्षी आयोजित होतो. आज डॉक्टर महामानव बाबासाहेबांची जयंती आणि हा दुग्ध शर्करा योग संतांचंच कार्य पुढे डॉक्टर बाबासाहेबांनी पुढे नेलं. स्वातंत्र्य हे प्रागतिक लोकशाहीचं लक्षण आहे. सर्वात प्रथम जगामध्ये लोकशाही निर्माण झाली ती अमेरिकेत 15व्या शतकात, म्हणून तिथं स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. पण आवाज महाराज मोठा करा, मी माईक मधनं बोलणारा बुवा नाही, मागणं बोलतो थोडा. पण जगामधल्या कुठल्याही घटनेमध्ये समता आणि समानता या शब्दाचा अनुबंध नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्यानंतरचा दुसरा शब्द आहे समता, समानता आणि नंतर बंधुता आहे. तर हा समानता समता हा जो शब्द बाबासाहेबांनी या घटनेमध्ये आणला ती ज्ञानदेवांची भागवत संप्रदायाची देणी. ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांचं जीवनचरित्र, तुकोबांची गाथा, तुकोबांचं जीवनचरित्र बालपणापासून डॉक्टर बाबासाहेबांनी वाचलं, चिंतन केलं. त्यांचा परिवार सद्गुरू कबीर साहेबांच्या परंपरेतला. बालपणी वडील आई संध्याकाळी आल्यानंतर कबीरांची दोहे आणि भजनं म्हणत असत आणि म्हणून कबीरांची ओळख, त्यांना सद्गुरू कबीर साहेबांची ओळख पहिल्यांदा झाली आणि कबीर साहेबांनंतर तुकोबा आणि ज्ञानदेवांची ओळख झाली. म्हणून बाबासाहेबांच्या स्मृतीला सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन आणि मानवंदना देतो. सद्गुरू शंकर बाबांचं जीवन कार्य हे मागील पुराण कथेसारखं नाही, तुम्ही सर्वांनी अनुभवलंय. तुकोबारांनी फार सुंदर शब्दामध्ये संतांचं जीवनचरित्र महात्म्य सांगत असताना शब्द सुद्धा वैखरी छापुरे. काय वानो आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी.
अभिप्राय देत आहेत. संतांचं जे मृत्यूलोकामधील अवतार कार्य असतं, लोकोत्तर कार्य असतं, ते शब्द वैखरीतले शब्द अपुरे असतात. काय वानवाता न पुरे हे वाणी, मस्तक चरणे ठेवी तसे. त्याचं कारण तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये फार सुंदर सांगतात. थोरी व सांडली आपुली परिसे, नेनो शिवो कैसे लोखंडासे. गोड दृष्टांत दिलाय महाराजांनी. परिस जो आहे तो लोखंडाला लोहाला सुवर्ण बनवण्याचं सामर्थ्य परिसामध्ये. आणि एकदा लोखंडाचं सुवर्णामध्ये रूपांतर झाल्यानंतर पुन्हा ते सोनं लोखंडामध्ये परिवर्तित होत नाही. लोखंड आहे, परिसाचा स्पर्श झाला त्याला की त्याचं काय होणार, सोनं. मग पुन्हा ते लोखंड स्वरूपामध्ये तयार होत नाही, तर सोनं म्हणूनच आभा देत राहत. पण तुकोबराय सांगताय असा लोखंडाला सुवर्णामध्ये परिवर्तित करणार सामर्थ्य, शक्ती, मोठेपणा, थोरपणा असणारा परीस हा विचार करत नाही की हिनकस आहे. लोखंड काय हिनकस आहे, छोट आहे, मी त्याला स्पर्श का करू. थोरी व सांडिली आपुले परिसे, नेनो शिवो कैसे लोखंडासे. संतांचं भावानं जीवन असं असतं. संत हे परिसासारखे. आणि तुम्ही आम्ही सर्व जीव जे आहेत हे दुःख भोगतोय. संसाराचं यथार्थ चित्रण जर आपण पाहिलं संत वाङ्मयात, नवे नवे प्रत्यक्ष अनुभूतीला सुद्धा काय आपल्या संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे राहत. कीर्तनामध्ये 2 तास बरं वाटतं, घरी गेल्यानंतर प्रश्न तेच आहे. बायकोचा इथं फोन सिलेंडर संपलाय, माणूस थरथर कापतो इथं बसल्या बसल्या. कापतोय की नाही. त्या संसारातल्या वेदना आहेत, लक्षात घ्या. संसारामध्ये इंगळ शब्द तुकोबरायाने वापरलाय.